2 दिवसावरती आता आमच्याकडे कार्यक्रम आलाय, पण शॉपिंग काय आमची अजून कंप्लीट झालेली नाही. आमच्याकडे पावसाचा अजिबात पत्त्या नाही. रोज कडक ऊन पडतंय, पण इकडे संपूर्ण रस्त्यामध्ये असा पाऊस सुरू होता. आता यावेळेस ना आम्ही संपूर्ण लिस्ट काढून आणली होती, की कोणकोणत्या गोष्टी घ्यायच्यात. त्यानुसार म्हटलं यावेळेस काही खाली ठेवायचं नाही. पण कितीही आपण लिस्ट काढा, मला वाटतं 6 पैकी 2 गोष्टी घ्यायच्या तर राहूनच जातात. आता आम्हाला करायची होती एंगेजमेंटसाठी खरेदी, पण इकडचं संपूर्ण मार्केट ना गणपती बाप्पाच्या स्वागतासाठीच तयार झालं होतं. म्हटलं आपण तरी कुठे मागे जायचं. चला गणपती बाप्पासाठी सुद्धा काही गोष्टी आपण घेऊनच टाकूया. तसं तर अजूनपर्यंत काही ठरवलं नाहीये, की कोणतं डेकोरेशन करायचं. पण बेसिक गोष्टी, माळा वगैरे या सगळ्या गोष्टी तर आम्ही घेतल्याच. आता फिरून-फिरून दमलो होतो. कृष्णादादाला आमच्या भूक लागली होती. तसं तर जेवण करायचा टाईम होता, पण आम्ही इकडे नाश्ता करून घेतला. आता गणपती बाप्पा घरी असल्यामुळे ना, पुण्यामध्ये गणपती बघायला आम्हाला काही यायला जमत नाही. पण इकडे देखाव्यांची तयारी सुरू झालेलीच आहे आणि कृष्णादादाचा ड्रेस घ्यायचा होता, त्यामुळेच तो सुद्धा आमच्यासोबत यावेळेस आला होता. चालून-चालून आमची अशी काही हालत झाली होती आणि गौराईंसाठी सुद्धा ना इतक्या सुंदर-सुंदर गोष्टी तुळशीबागेमध्ये आल्या होत्या. आज एवढी जास्त गर्दी होती. वहिनींसाठी काही गोष्टी घ्यायच्या होत्या. त्या पण आम्ही खरेदी केल्या आणि ही गोड अशी सबस्क्रायबर मला तिकडे भेटली होती. माझं एवढं डोकं दुखत होतं आज, पण सकाळीच मम्मीने सांगितलं होतं, 2 वेळा आलोय, पण माझी पाणीपुरी मिस झाली. त्यामुळे म्हटलं यावेळेस तर आपण ती काही मिस करू शकत नाही. एवढी सगळी खरेदी केली होती, की गाडीमध्ये बसायला जागाच नव्हती. त्यामुळे निम्म साहित्य या वहिनीबाईंच्या घरी नेऊन ठेवलं आणि घरी जायला निघालो. आता एवढा उशीर झाला होता घरी जायला, की निम्म्यापेक्षा जास्त हॉटेल तर बंदच झाले होते. कुठेतरी पटकन जेवण करून घेतलं आणि हे बघा आमच्या अनुबाईचे नखरे. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.